आई साहेब राहिलं डोकं दुखायचं. सकाळपासून झोपलीच होती बरं का. आज काहीच करू वाटत नव्हतं. तिथं बाळानं सगळं आवरलंय. आज हाय कर, पण माझं डोकंच दुखत होतं. एवढं डोकं दुखत होतं का नाही असं बघू सुद्धा वाटत नव्हतं. झोपलीच होती. आता उठली, कलिनी बी आली. तिनं का नाही मिठाचं मटण केलंय. मला म्हणली उठ थोडी भाकरी खा, अर्धी बरं मिठाचं पाणी थोडं 4 मणी दिले तर ती खायला लागली. तिथं बाळानं सगळं काम केलंय बघा सकाळपासून. म्हणून व्हिडिओ काय पडला नाही बरं का आज माझा. त्याच्यामुळे लेट व्हिडिओ. आज आई साहेबांची तब्येत जरा खराब आहे. झोपल्याच होत्या झोपलीच सकाळपासून. होती. मग ती म्हणली खा थोडं, म्हणजे बरं वाटतंय तोंडाला चव पण येते. डोकं तर एवढं हे अर्धा भाग दुखतोय बघा सकाळपासून. ती पित्त झालंय त्यांना, त्यामुळे दुखायला लागले. बाकी काय नाही. होती. नाहीतर तुम्हाला वाटेल डोकं दुखायला लागलं म्हणल्यावर काय झालं. तसं काय नाही, मला अधून मधून होतंयच तसं. बीपीचा त्रास असल्यामुळे होतंयच कमी जास्त मला काहीतरी बरं का. म्हणून असं माझं चालू आहे खायचं. आज तर माहित आहे सगळ्याच्यातच असतंय धुलीवंदन असतंय का धुलवड असते धुलीवंदन बघा जास्त. पण आता खायला तरी आणलंय. या तुम्ही पण जेवायला मस्तपैकी मिठाचं रस्सा आणि ज्वारीची भाकरी. मीन बैड्या खातोय. कल्याणीला बी म्हणलं थोडं. आणि तिचं बाळ आमचं येळाची आमटीन भाकरी खाते. ती खात नाही हो तिच्या तर या जेवायला पटकन.